वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल। एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2021 विषय परिसर अभ्यास EVS पेपर 1 साठी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न पाहणार आहोत। व्हिडिओ क्रमांक 10 आपण आज पाहणार आहोत मित्रांनो। यापूर्वी आपण 9 व्हिडिओ 2026 च्या परीक्षेसाठी आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये अपलोड केलेले आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकतात। म्हणजे पहिली ते 5वी साठी जे पेपर 1 असतो मित्रांनो, त्यामध्ये 5वी ते 10वी च्या अभ्यासक्रमानुसार जे प्रश्न विचारले जातात ते टोटली ॲनालायसिस करून आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न पाहत आहोत मित्रांनो। तर चला व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात। आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात मित्रांनो। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 साठी तुम्हाला या ठिकाणी जवळपास 250 व्हिडिओ फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे। तर आताच जॉईन बटनला जॉईन करून आपण आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात। व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। पाहूया प्रश्न क्रमांक 1। पहिला जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे की सोनकिडे कशासाठी उपयोगी पडतात। अशा प्रकारे हा प्रश्न आहे। आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहे, रेशमी संवर्धन, कीटक संवर्धन, मधमाशांच्या पोळ्यांचे संवर्धन किंवा कीटक नियंत्रण। अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत आणि प्रश्न आहे की सोनकिडे कशासाठी उपयोगी पडतात। तर हे बघा, ऑप्शन जे 4 असेल कीटक नियंत्रण आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे। पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो। माहिती दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता, स्पष्टीकरण दिलेलं आहे की सोनकिडे, ज्याला इंग्रजीत लेडी बग्स किंवा लेडी बर्ड म्हणतात, हे शेतीसाठी अत्यंत उपयोगी मानले जाते। ते प्रामुख्याने भक्षक कीटक म्हणून कार्य करतात। ते पिकावरील हानिकारक कीटक जसे की मावा, तुडतुडे आणि इतर लहान कीटकांना खाऊन त्यांची संख्या नैसर्गिकरित्या नियंत्रित करतात। त्यामुळे रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी होण्यास मदत होते, म्हणून त्यांचा उपयोग कीटक नियंत्रणासाठी केला जातो। अशा प्रकारे स्पष्टीकरण दिलेलं आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 2। दुसरा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की मानवाचे किती दात पडून पुन्हा नव्याने दात येतात। अशा प्रकारे हा प्रश्न आहे। आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहे 14, 20, 28 किंवा 32। तर लक्षात ठेवा, ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे की मानवाचे किती दात पडून पुन्हा नव्याने दात येतात, म्हणजे 20 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे। ऑप्शन 2 जे असेल ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो। स्पष्टीकरण दिलेलं आहे की मानवाला लहानपणी 20 दुधाचे दात म्हणजे मिल्क टीथ येतात। हे दात नंतर पडतात आणि त्यांच्या जागी कायमचे दात म्हणजे परमनंट टीथ येतात, म्हणजे ऑप्शन जे 20 असेल ते आपलं बरोबर उत्तर राहणार आहे। प्रश्न क्रमांक 3। तिसरा प्रश्न आहे की पितळेची भांडी कोणत्या धातूच्या मिश्रणापासून तयार करतात। अशा प्रकारे हा प्रश्न आहे आणि इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो, कारण जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात आणि जशा प्रकार म्हणजे डिफिकल्टी लेवल असते प्रत्येक परीक्षेची, त्या हिशोबाने आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रश्न ॲड करत आहोत। तर हे बघा, पितळेची भांडी कोणत्या धातूंच्या मिश्रणापासून तयार करतात। अशा प्रकारे हा प्रश्न आहे। जस्त, तांबे आणि लोखंड, निकेल आणि जस्त किंवा लोखंड आणि निकेल। अशा प्रकारे 4 ऑप्शन्स आहे, 4 पर्याय दिलेले आहेत। तर हे बघा, ऑप्शन जे 1 असेल जस्त आणि तांबे आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे। पर्याय जे 1 असेल, ऑप्शन जे 1 दिलेला आहे ते आपलं योग्य उत्तर असणार आहे। स्पष्टीकरण दिलेलं आहे की पितळ हा एक मिश्र धातू असून तो तांबे आणि जस्त यांच्या मिश्रणापासून तयार केला जातो। पितळमध्ये साधारणच 60 ते 70% तांबे आणि 30 ते 40% जस्त असते। अशा प्रकारे या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली आहे। पुढचा प्रश्न, हा प्रश्न इम्पॉर्टंट असणार आहे, परीक्षेत विचारला गेलेला प्रश्न आहे की स्वराज्याचे शत्रू आणि त्यांच्या विरुद्ध संघर्ष केलेल्या शिवरायांच्या स्वामीनिष्ठ व्यक्ती यांची अयोग्य जोडी खालील पर्यायापैकी कोणती। तर हे बघा, अयोग्य जोडी या ठिकाणी विचारलेली आहे। प्रश्न वाचून घ्या, प्रश्न समजून घ्या। तर हे बघा, 4 ऑप्शन्स आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे। पहिला जे ऑप्शन आहे शाइस्ता खान, फिरोंगजी नरसाळ, बरोबर जोडी असणार आहे। ऑप्शन 2 दौलत खान,
मुरारबाजी या ठिकाणी चुकीची जोडी असणार आहे. ऑप्शन 3 बहलोल खान प्रतापराव गुजर बरोबर आहे. आणि सिद्दी मसूद बाजी प्रभू देशपांडे या ठिकाणी हे सुद्धा बरोबर आहे, परंतु या ठिकाणी अयोग्य जोडी जी असणार आहे दौलत खान मुरारबाजी आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5. पाचवा प्रश्न आहे की खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. आता हे बघा मित्रांनो, या ठिकाणी सुद्धा 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, 4 जोड्या दिलेली आहे आणि अयोग्य जोडी म्हणजे चुकीची जोडी कोणती अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर हे बघा, रॉबर्ट क्लाइव्ह दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे ऑप्शन 1 बरोबर आहे. लॉर्ड कॉर्नवॉलिस मुलकी नोकरशाहीची निर्मिती ऑप्शन 2 सुद्धा बरोबर आहे. आणि लॉर्ड बेटिंग सतीबंदीचा कायदा म्हणजे पर्याय 4 सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे, परंतु अयोग्य जोडी म्हणजे ऑप्शन 3 लॉर्ड मेकाले राज्य खालसा धोरण. कारण राज्य खालसा धोरण हे लॉर्ड मेकाले यांनी न केले होते, डलहौसी यांनी सुरू केले होते. म्हणजे ऑप्शन जे आपला 3 असेल ते बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय जे 3 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. हे धोरण लॉर्ड डलहौसी यांनी सुरू केले होते. पुढचा प्रश्न क्रमांक 6. आता 6वा प्रश्न जे दिलेला आहे ते अशा प्रकारे आहे की माणूस सुरुवातीच्या म्हणजे प्राचीन काळात बोरूने लिहिण्यासाठी खालील पर्यायापैकी कशाचा उपयोग करीत नसे अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. कच्च्या विटा, पायरस, झाडाची साल, भुर्जपत्रे आणि पत्रगुच्छ अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर बघा, माणूस प्राचीन काळी बोरूने लिहिण्यासाठी खालील पर्यायापैकी कशाचा उपयोग करीत नसे. तर हे बघा, कच्च्या विटाचा उपयोग त्या काळी होत होता. पायरस झाडाची साल सुद्धा वापरत जात होती आणि भुर्जपत्र याचा सुद्धा वापर त्या ठिकाणी केला जात होता, परंतु पत्रगुच्छ या ठिकाणी वापर होत नव्हता. म्हणजे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. 7वा प्रश्न आहे की शिवरायांचे हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पाईक असलेल्या व्यक्तींचा पर्याय कोणता अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. दौलत खान, फाजल खान, सलाबत खान आणि दाऊद खान अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. पर्याय जे 1 असेल म्हणजे ऑप्शन जे 1 दौलत खान आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न होता की हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पाईक असलेल्या व्यक्तींचा पर्याय कोणता, तर दौलत खान आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न पॉलिटिकल सायन्स संदर्भात विचारलेला आहे की भारतीय राज्यघटनेतील सर्वात महत्त्वाचा मूलभूत अधिकार कोणता अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहे. माहितीचा अधिकार, समानतेचा अधिकार, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार किंवा घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि प्रश्न आहे की राज्यघटनेतील सर्वात महत्त्वाचा मूलभूत अधिकार कोणता, तर घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार म्हणजे पर्याय जे 4 असेल. ऑप्शन जे 4 दिलेला आहे ते आपलं बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय जे 4 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9. 9वा प्रश्न आहे की दुधासारखे द्रव्य पदार्थ अधिक काळ टिकून ठेवताना त्यातील जीवाणू मारून टाकण्यासाठी खालील पर्यायापैकी कशाचा उपयोग होतो अशा प्रकारे हा प्रश्न आहे. म्हणजे विज्ञान विषयाशी सुद्धा तुम्हाला संबंधित काही 5-6 प्रश्न परिसर अभ्यास पेपर 1 मध्ये पाहायला मिळतात. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. श्रव्यातील ध्वनी, व्हिनेगर, फिल्ट्रेशन पद्धत किंवा कॅरमलायझेशन अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि उत्तर सूचीमध्ये आन्सर दिलेला आहे श्रव्यातील ध्वनी. ऑप्शन जे 1 या ठिकाणी आन्सर दिलेला आहे मित्रांनो. आणि जर आपण टेक्स्ट बुकमध्ये या प्रश्नासंदर्भात काही आणखी माहिती पाहिली तर त्या ठिकाणी त्यांनी स्पष्टीकरण अशा प्रकारे दिलेलं आहे की दुधासारखे द्रव्य पदार्थ अधिक काळ टिकवण्यासाठी त्यातील जीवाणू मारून टाकण्यासाठी पाश्चरायझेशन पद्धतीचा वापर केला जातो, ज्यामध्ये उष्णतेचा वापर होतो. दिलेल्या पर्यायापैकी थेट असा कोणता पर्याय नाही जो पाश्चरायझेशन दर्शवतो, परंतु सामान्यत दुग्धजन्य पदार्थ टिकवण्यासाठी उष्णता प्रक्रिया महत्त्वाची असते. म्हणजे ऑप्शन जे 1 आपला बरोबर उत्तर राहणार आहे, परंतु या ठिकाणी काही वेगळी डेफिनेशन दिलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10 आणि सोपा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 10 जशा प्रकारे दिलेला आहे की रिश्टर हे डॅश डॅश तीव्रता मोजण्याचे एकक आहे अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहे. भूपट्टी निर्मिती, ज्वालामुखी, भूकंप किंवा मंद हालचाली अशा प्रकारे 4 ऑप्शन्स आहे. लक्षात ठेवा की रिश्टर हे भूकंप तीव्रता मोजण्याचे एकक आहे. ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपलं योग्य उत्तर राहणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा,
आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 साठी तुम्हाला जवळपास 250 व्हिडिओ या ठिकाणी फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आत्ताच जॉईन बटनला जॉईन करून आपण आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊन घ्या. हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी समाजशास्त्र आणि परिसर अभ्यास या 5 विषयाचे जवळपास तुम्हाला 250 व्हिडिओ या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर आताच जॉईन बटनला जॉईन करून आपण आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 11 दिलेला आहे की पुढीलपैकी कोणते जलरूपे महासागराचे भाग नाही? अशा प्रकारे हा सोपा प्रश्न आहे. आता हे बघा, महासागराचे भाग नाही अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर समुद्रधुनी महासागराचा भाग असतो, आखात आणि खाडी सुद्धा महासागराचा भाग असतो, परंतु ओहळ या ठिकाणी महासागराचे भाग नाही. म्हणजे पर्याय जे डी दिलेला आहे, ऑप्शन जे डी दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय जे डी असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 12 दिलेला आहे की पृथ्वीच्या पृष्ठभागापासून डॅश डॅश किती अंतरावरच्या, म्हणजे डॅश डॅश किमी पाहिजे होता, अंतरापर्यंतच्या थराला तापंबर म्हणतात? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत 13 किमी, 14 किमी, 15 किमी किंवा 16 किमी. तर लक्षात ठेवा, पृथ्वी पृष्ठभागापासून 13 किलोमीटर अंतरापर्यंतच्या थराला तापंबर म्हणतात. म्हणजे पर्याय जे 1 असेल, ऑप्शन जे 1 दिलेला आहे ते आपलं योग्य उत्तर राहणार आहे. पर्याय जे 1 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13वा प्रश्न दिलेला आहे की ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार दर डॅश डॅश वर्षांनी लीप वर्ष येतो? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष किंवा 6 वर्ष. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि प्रश्न आहे की ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार दर डॅश डॅश वर्षांनी लीप वर्ष येतो? तर दर 4 वर्षांनी लीप वर्ष येतो. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे की ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार ज्या वर्षातील फेब्रुवारी महिन्यात 28च्या ऐवजी 29 दिवस येतात अशा वर्षाला लीप वर्ष असे म्हणतात. साधारणतः लीप वर्ष दर 4 वर्षांनी येतो. म्हणजे पर्याय जे 2 असेल, ऑप्शन जे 2 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 14वा प्रश्न आहे की पृथ्वीच्या बाहेरील कठीण कवच व त्याखालील थरास डॅश डॅश असे म्हणतात? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. भूगोल विषयाशी संबंधित हा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहे जलावरण, शिलावरण, वातावरण किंवा यापैकी नाही. अशा प्रकारे 4 पर्याय दिलेले आहे. आणि प्रश्न आहे की पृथ्वीच्या बाहेरील कठीण कवच व त्याखाली थरास डॅश डॅश असे म्हणतात? शिलावरण. ऑप्शन जे 2 दिलेला आहे, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. माहिती दिलेली आहे की पृथ्वीच्या बाहेरील कठीण कवच व त्याखाली थरास शिलावरण म्हणतात. हे कवच आणि वरच्या आवराचा वरचा भाग मिळून बनलेले असते, जे पृथ्वीचा घन आणि कठीण भाग आहे. अशा प्रकारे माहिती दिलेली आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 15वा प्रश्न आहे. प्रश्न तुम्ही बघू शकतात की कालगणने संदर्भात अयोग्य विधान ओळखा. आता हे बघा मित्रांनो, 4 विधाने आपल्याला दिलेली आहे आणि प्रश्न आहे की सर कालगणने संदर्भात कोणते विधान अयोग्य विधान राहणार आहे किंवा चुकीचा विधान दिलेला आहे? तर हे बघा, अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतचा पंधरवाडा म्हणजे शुल्क पक्ष. ऑप्शन 1 बरोबर आहे. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतचा पंधरवाडा म्हणजे शुल्क पक्ष. म्हणजे पर्याय 2 या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे, अयोग्य विधान असणार आहे. चंद्रमासातील प्रत्येक दिवसाला तिथी असे म्हणतात, बरोबर आहे. आणि पर्याय जे 4 दिलेला आहे की पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंतचा पंधरवाडा म्हणजे कृष्ण पक्ष. ऑप्शन 4 सुद्धा बरोबर आहे, परंतु ऑप्शन जे 2 दिलेला आहे ते आपला अयोग्य विधान राहणार आहे. पर्याय जे 2 दिलेला आहे मित्रांनो ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकतात की महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 साठी आपण या ठिकाणी नोट्स अपडेट केलेले आहेत. हिंदी, मराठी आणि बालमानसशास्त्र या 3 विषयाचे नोट्स तुमच्यासाठी अवेलेबल आहे. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. PDF नोट्स मिळणार आहे मित्रांनो. झेरॉक्स करून तुम्ही अभ्यास करू शकतात. फक्त व्हॉट्सअपमध्ये हाय करा, तुम्हाला स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवा, म्हणजे लगेच आपल्याला हे नोट्स या ठिकाणी मिळणार आहे. आणि जवळपास
90 मार्कासाठी हे नोट्स असणार आहे. म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 साठी 3-3 विषय दिलेले आहे, हिंदी, मराठी आणि बालमानसशास्त्र. 90 पैकी कमीत कमी 70 मार्क आपल्याला या ठिकाणी मिळाले पाहिजे मित्रांनो. अशा प्रकारचे आपण हे नोट्स तयार केलेले आहे आणि आपलं एक टार्गेट आहे की हिंदी आणि मराठीमध्ये जवळपास 60 पैकी 50 मार्क आपल्याला मिळाले पाहिजे. अशा प्रकारे आपण एक टार्गेट ठेवलेलं आहे मित्रांनो. तर नोट्स हवे असेल तर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकता. सिम्पली हाय करा, स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवा, म्हणजे लगेच आपल्याला हे नोट्स मिळणार आहे. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 16वा जे प्रश्न आहे ते दिलेला आहे की वनस्पतींची वृद्धी संलग्न हालचाल खालील पर्यायापैकी कोणती, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आता हा प्रश्न सायन्स म्हणजे विज्ञान विषयाशी संबंधित प्रश्न असणार आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. निशिगंधाचे फूल रात्री उमगते. ऑप्शन 2 ड्रेसेरा ही वनस्पती कीटक खाते. ऑप्शन 3 तेरडा या वनस्पतीत योग्य वेळ येताच फळ फुटते व त्याच्या बिया सर्वत्र पसरतात. आणि ऑप्शन 4 दिलेला आहे की खिडकीतील रोप प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करते. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. प्रश्न होता की वनस्पतींची वृद्धी संलग्न हालचाल खालील पर्यायापैकी कोणती, तर ऑप्शन जे 4 आहे, पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपलं योग्य उत्तर असणार आहे की खिडकीतील रोप प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करते, म्हणजे पर्याय जे डी असेल. ऑप्शन जे 4 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17वा प्रश्न आहे की पाण्याच्या गुणधर्म असलेला पर्याय खालीलपैकी कोणता. अशा प्रकारे आपल्याला प्रश्न दिलेला आहे आणि 4 विधाने दिलेले आहे. पाण्याचा गुणधर्म असलेला पर्याय कोणता अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर हे बघा, खाऱ्या पाण्यात पोहण्यापेक्षा गोड्या पाण्यात पोहणे तुलनेने सोपे असते, चुकीचे विधान आहे. हिमनगातील पाणी गोड नसून खारे असते, हे सुद्धा चुकीचा पर्याय दिलेला आहे. पाणी हे हायड्रोजन व ऑक्सिजनचे संयुग नसून मिश्रण आहे, म्हणजे पर्याय 3 बरोबर राहणार आहे. ऑप्शन जे 3 असणार आहे, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18वा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की इयत्ता 4थीतील परिसर अभ्यास या विषयात कोणत्या घटकांची मांडणी चिकित्सक वृत्ती निर्माण करण्याच्या दृष्टीने केलेली आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला या संदर्भात 4 विधाने, 4 ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहे. तुम्ही पाहू शकतात. प्रश्न वाचून घ्या, प्रश्न समजून घ्या. ऑप्शन दिलेला आहे की पाण्याच्या काटकसरीने वापर करण्याचे महत्त्व व पद्धती. ऑप्शन 2 पाण्याचे वितरण. ऑप्शन 3 पाण्याचे गुणधर्म व विद्रव्यता. आणि ऑप्शन 4 पाणी साठविण्याची पद्धत. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि प्रश्न आहे की चिकित्सक वृत्ती निर्माण करण्याच्या दृष्टीने केलेली आहे. तर हे बघा, चिकित्सक वृत्ती निर्माण करण्याच्या दृष्टीने ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे की पाण्याचे गुणधर्म व विद्रवता, या ठिकाणी आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19वा प्रश्न आहे की खालील पर्यायापैकी कोणते अरावली पर्वताचे वैशिष्ट्य नाही. आता हे बघा, अरावली पर्वतासंदर्भात आपल्याला 4 वैशिष्ट्ये, 4 विधाने या ठिकाणी दिलेली आहे आणि प्रश्न आहे की कोणते अरावली पर्वताचे वैशिष्ट्य नाही. तर हे बघा, भारतातील अति प्राचीन पर्वतरांग आहे, म्हणजे विधान 1 बरोबर राहणार आहे. ऑप्शन 2 गुरु शिखर हे सर्वात उंच शिखर आहे, म्हणजे पर्याय 2 सुद्धा अरावली पर्वतासंदर्भात बरोबर दिलेला आहे. आणि ऑप्शन 4 आहे की माउंट अबू हे थंड हवेचे ठिकाण आहे, पर्याय 4 सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे, परंतु अरावली पर्वताचे वैशिष्ट्य नाही. तर ऑप्शन 4 वायव्य आग्नेय दिशेत पसरलेली पर्वतरांग या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे, म्हणजे पर्याय जे 3 असेल, ऑप्शन जे 3 दिलेला आहे ते आपलं बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20वा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे की शिवाजी महाराजांनी कान्होजी जोधेंना त्यांनी औषधोपचारात कोणतीही हायघाय करू नये असे सांगितले, हे या गुणाचे उदाहरण आहे, म्हणजे हे डॅश डॅश या गुणांचे उदाहरण आहे. अशा प्रकारे प्रश्न दिलेला आहे. ऑप्शन्स आहे रयतची काळजी करणे, संघटन चातुर्य, सहिष्णु धोरण किंवा स्वातंत्र्याची प्रेरणा. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि बरोबर उत्तर आन्सर की मध्ये दिलेलं आहे संघटन चातुर्य, म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 21 जून 2026 विषय परिसर अभ्यासासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड 20 प्रश्न पाहिले आहोत मित्रांनो. व्हिडिओ क्रमांक 10
म्हणजे जशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात त्याचा टोटली ॲनालायसिस करून आपण या ठिकाणी हे प्रश्न पाहत आहोत. आणि महाटेट 2026साठी क्वेश्चन सेट अवेलेबल आहे पेपर 1 आणि पेपर 2साठी. म्हणजे दोन्ही पेपरसाठी वेगवेगळे क्वेश्चन सेट डिफिकल्टी लेवल अनुसार आपण या ठिकाणी तयार केलेले आहे. तर हे बघा, पेपर 1साठी हिंदी, मराठी, CDP आणि EVS म्हणजे परिसर अभ्यास गणित विषयाचं काम सुरू आहे. म्हणजे हे 40 प्रश्नपत्रिका 399 मध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. आणि पेपर 2साठी हिंदी, मराठी, CDP म्हणजे बालमानसशास्त्र आणि SST म्हणजे सामाजिक शास्त्रे, हे टोटल 40 प्रश्नपत्रिका तुम्हाला 399 मध्ये दिली जाणार आहे मित्रांनो. विथ आन्सर की PDF क्वेश्चनसाठी तुम्हाला मिळणार आहे. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकता. सिम्पली हाय करा, तुम्हाला एक स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवा, म्हणजे लगेच आपल्याला हे PDF क्वेश्चन सेट मिळणार आहे मित्रांनो. आणि परीक्षेच्या दृष्टीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026साठी मोस्ट इम्पॉर्टंट हे प्रश्नपत्रिका या ठिकाणी असणार आहे मित्रांनो. कारण परीक्षा परिषद जशा प्रकारे आपली TATची प्रश्नपत्रिका तयार करते तशाच प्रकारे आपण हे प्रश्नपत्रिका या ठिकाणी तयार केलेली आहे मित्रांनो. परीक्षा परिषदसुद्धा 10 प्रश्नपत्रिका तयार करते आणि ते 10 प्रश्नपत्रिका मिक्स करून ते TATचा पेपर तयार करते मित्रांनो. तशाच प्रकारे आपण ही प्रश्नपत्रिका या ठिकाणी तयार केलेली आहे. बेस्ट क्वालिटी क्वेश्चन प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये आपण ॲड केलेला आहे. तर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.